महात्मा बसवेश्वरांचे समतेचे विचार हीच काळाची गरज। सांगली काँग्रेस भवन येथे जयंती उत्साहात साजरी। सांगली प्रतिनिधी कायवे कैलास आणि सकल जीवांच्या कल्याणाचा संदेश देणारे युगपुरुष जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती सांगली शहर जिल्हा काँग्रेस आणि काँग्रेस सेवा दलाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सांगलीतील काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बसवेश्वरांच्या क्रांतिकारी विचारांना उजाळा देण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण कार्यक्रमाचा प्रारंभ शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्या हस्ते झाला। महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर महाराज की जयच्या घोषणा देत अभिवादन केले। अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवतेची शिकवण राजेश नाईक याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजेश नाईक म्हणाले की महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकात जातीभेद आणि विषमतेविरुद्ध लढा देऊन लिंगायत समाजाच्या माध्यमातून मानवतेची स्थापना केली। त्यांनी दिलेली सहजसाधी विचारसरणी आजही विश्वाला दिशा देणारी आहे। महापुरुषांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते कटिबद्ध राहतील। जनतेत पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव। जयंतीच्या निमित्ताने काँग्रेस कमिटीच्या बाहेर सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांना पेढे वाटून आनंदाची देवाणघेवाण करण्यात आली। यामुळे काँग्रेस भवन परिसरात उत्साहाचे वातावरण होते। प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला काँग्रेसच्या विविध विभागांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। अजित ढोले जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवा दल, विशाल चौगुले माजी जिप सदस्य, अनिल सुगनावर, चौगौंडा देशिंगे, राजू मगदूम, सोनाली कणसे, साधना साबळे, अरुण गवंडी, सचिन पाटील, उस्मान मगदूम, राहुल शिंदे, रोहित मुंजे यांसह काँग्रेस अंतर्गत सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या अभिवादन सभेला उपस्थित होते। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली। आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सांगलीच्या ताज्या घडामोडी मिळवा।